ऊस कापणी झाल्यानंतर आता उरलेल्या पाचटाचे काय करायचे हा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावणारा नाही। हिंगोलीच्या वसमत परिसरात बायोफ्यूल कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर योजना आणली आहे। कंपनी केवळ शेतकऱ्यांचे शेत साफ करून देत नाही, तर त्या कचऱ्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना रोख पैसेही देत आहे। त्यामुळे प्रदूषणाला आळा बसण्यासोबतच शेतकऱ्यांची दुहेरी कमाई होत आहे। साधारणपणे ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी उरलेले पाचट शेतातच जाळून टाकतात। त्यामुळे जमिनीतील उपयुक्त मित्र कीटक मरतात आणि प्रदूषणातही वाढ होते। मात्र आता बायोफ्यूल कंपनीने यावर नामी उपाय शोधलाय। ही कंपनी अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेतातील पाचटाचे जागीच गट्टू तयार करत आहे। विशेष म्हणजे हे पाचट गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही। उलट कंपनी हे पाचट विकत घेत असल्याने शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मजुरीचा आणि साफसफाईचा मोठा खर्च वाचत असून पुढील पिकासाठी शेत लवकर तयार होत आहे। पर्यावरणाचे रक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा अशा दुहेरी उपक्रमाचे वसमत तालुक्यात मोठे स्वागत होत आहे। नमस्कार, माझं नाव कृष्णा उत्तम आवरदे आहे। मी राहणार खांडेगावचा आहे। आपले पळसगाव बायोफ्यूल कंपनीचं नाव आहे आमच्या। मी इथं क्लस्टर मॅनेजर म्हणजे फीड सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो। क्लस्टर मॅनेजर म्हणजे आमचे सागर काटकर सर म्हणून पाहतात। तर इथं शेतकरी बांधवांसाठी खुशखबरीची अशी कंपनी आहे। आतापर्यंत एवढ्या कंपन्याला आले आहेत, बट या कंपनी बायोफ्यूल कंपनी स्वतः शेतकऱ्यांना पैसे देते आणि या पद्धतीने वस्तू करून आणते। सर छान नमस्कार, मी कृष्णा उत्तम आवरदे, राहणार खांडेगाव। पळसगाव येथे बायोफ्यूल कंपनी आलेली आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी खुशखबर घेऊन। बायोफ्यूल कंपनीचं काम असं आहे की शेतातली जे ऊस गेल्याच्या नंतर पाचट उर्वरित राहते, ती पाचट संपूर्ण गोळा करून असे गट्टू करून बनवून इथं जमा करून घेते। ते गट्टूचे पैसे शेतकऱ्याला पेड करत असते। जे पाठीमागं गट्टू दिसत आहेत ते 31 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना पेड करते। त्याच्यामध्ये एका एकरमध्ये 15 ते 20 साधारण गट्टू होतात। तर मी इथं फीड सेल्स मॅनेजर म्हणून काम करत आहे। आमचे सागर काटकर सर म्हणून आहेत, ते क्लस्टर मॅनेजरचं काम करत आहेत। शेतकऱ्यांसाठी अशी खुशखबर आहे की एक तर आम्ही स्वतः शेतामध्ये जातो, त्यानंतर परत तिथं शेत साफ करतो। त्याच्यात आम्ही पैसे नाही घेत, विदाऊट फ्री ऑफ कॉस्टमध्ये साफ करून देतो। त्याच्या बदल्यामध्ये जी आम्ही पाचट घेऊन येतो त्याला 30 रुपये प्रतिभाव म्हणून अशी कंपनी स्वतः शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करते। एक 15 ते 20 गट्टू तयार होतात। धन्यवाद। गट्टूचा ही कंपनी समोरच्या कंपनीमध्ये जाळण्यासाठी वापरले जाते। जे गट्टू बनवलेले दिसत आहेत तुम्हाला, ते समोर आपण जाळण्यासाठी पाठवत असतो। परिसरातील शेतकऱ्यांना एवढंच आव्हान राहील कंपनीकडून की माझा नंबर आहे 8208435821। तर आम्हाला संपर्क करून तुम्ही ऊस गेल्याच्या नंतर जे उरलेली पाचट आहे तर न जाळता त्याचं जाळल्याच्या नंतर पोल्युशन होत असतं, तर ते आपल्याला थांबवण्यासाठी त्याच्यानंतर जमिनीतले जे NPK असतात जीवाणू, ते दिवसेंदिवस काय होत आहेत, ऑर्गॅनिक कार्बन त्याचं मरण पावत आहेत। तर जे आपल्याला नवीन पीक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं सुदृढपणा येत नाही आहे। म्हणजेच आपण केमिकलचा वापरलं त्याच्यानंतर पण आपल्याला आता 2-3 वर्षामध्ये जे रिझल्ट पाहिजे आहेत पिकाला ते मिळत नाही। त्याचं कारण एकमेव म्हणजे आपण जमिनी नांगरत आहेत खोल मोठ्या पद्धतीमध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाळून टाकल्यानं जमीन जीवाणूच नाही राहिलेले। ऑर्गॅनिक कार्बन एक महत्त्वाचा घटक असतो। तर आम्ही जे पाचट गोळा करून आणतो त्याच्या पाठीमागं 10% जमिनीमध्ये पाचट उर्वरित राहत असते। तर 10%चा ऑटोमॅटिकली खत होतो। खत झाल्याच्या नंतर तुम्हाला उर्वरित पाचट जे आहे ते बाहेर काढायची गरज नाही आहे एक्स्ट्रा पैसे देऊन, किंवा जाळून टाकल्यानं तुमचं नुकसान वाचू शकता। एवढंच आव्हान आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।